नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज काय तर आज थोडंसं प्रसादाकडे वळतोय. मधल्या एका एपिसोडमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रसाद आपण देवापुढे जो ठेवतो नैवेद्य म्हणून तो फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक देवाचा प्रसाद हा वेगळा असतो आणि त्याचं महात्म्यही वेगळं असतं. यातला एक प्रसाद म्हणजे नैवेद्य आपण दाखवतो तो म्हणजे साळीच्या लाह्या. साळीच्या लाह्या आपण कोणाला देतो? जनरली नागपंचमी दिवशी नागोबा देवाला देतो. नागोला साळीच्या लाह्या आणि दूध अर्पण केलं जातं. आता साळीच्या लाह्यांचं औषधी तत्व काय आहे? सोपं आहे. जर तुम्ही काही आयुर्वेदाच्या पुस्तकांकडे वळा, योग रत्नाकर या पुस्तकामध्ये साळीच्या लाह्याचं महत्त्व मोठ्या प्रमाणात लिहून दिलं आहे. तिथे म्हटलं गेलं आहे की जेव्हा एखादा मनुष्य अशक्त असेल किंवा त्याला मळमळ होत असेल, अजीर्ण होत असेल, पोटाचे विकार असतील, त्यावेळेला साळीच्या लाह्यांचं आपण पाणी बनवावं. ज्याला काय म्हणतात? लाह्यांचं पाणी. त्याला आणखी अतिशय महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे लाजा तर्पण. आता हे लाजा तर्पण करायचं कसं? तर तुम्ही एक बाउलभर लाह्या घ्या, पाण्यात भिजवा, स्वच्छ धुवून काढा आणि परत तिथं पाण्यात भिजवा आणि त्याचं पाणी नंतर चोळून काढायचं. म्हणजे तुम्हाला असं पांढरट रंगाचं लाह्यांचं पाणी बनवता येईल. हे आता माझ्या हातात दिसतंय ना, एक्झॅक्टली तसंच. आणि हे पाणी तुम्ही जर पिऊन बघितलं तर ते अक्षरशः एखाद्या सलाईनसारखं काम करतं. म्हणजेच तुम्हाला जर अशक्तपणा आला असेल तर हे पाणी वरच्यावर प्या, शरीर तुमचं एकदम पुरुष ऊर्जित होईल. तुम्हाला उलटी जुलाब होत असतील, मळमळ होत असेल तर त्यावरती हे पाणी गुणकारी आहे. पाणी करायची पद्धत सोपी आहे. मला वाटतं आपण जेव्हा आजारपणामध्ये दूध पाव वगैरे खायचा प्रयत्न करतो त्यावर अत्यंत असं प्रकारचे एक पोषक द्रव्य म्हणजेच हे लाह्यांचं पाणी, ज्याला आपण म्हणतो लाजा तर्पण. एखाद्या माणसाला जेव्हा ब्लिडिंग होत असतं, रक्त येत असतं, नाकाच्या घुटण्यातनं रक्त असतं, त्यावेळेला तुम्ही हे पाणी प्यायचा प्रयत्न करा. तुमचं रक्त नक्कीच थांबेल. उपाय सोपा आहे, साधा आहे आणि घरातला आहे. लाह्या आपण साळीच्या जनरली आपण घरात आणत नाहीत, पण मी म्हणेन ते आणण्याचा प्रयत्न करावा. सणावाराकरता आणतो ती गोष्ट वेगळी आहे, पण नैवेद्याचं पान हे आपल्या रोजच्या जेवणाचं पान देखील व्हावं याची अपेक्षा मी नेहमीच करतो. आणि म्हणूनच तुम्ही असे काहीतरी उपाय शोधा जे तुम्हाला नेहमीच आरोग्यदायक ठरतील. आणि त्यातला एक म्हणजेच साळीच्या लाह्या आणि त्यापासून केलेलं ते लाजा तर्पण. चला तर मग, नमस्कार. विनय.